नाव काय नाव? तर नमस्कार मंडळी, मी पनवेलकर युट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मंडळी आज आपण आलेलो होतो म्हणजे आपटा कोलीवाड्यामध्ये आहे. आज आहे ना एकविरायची पालखी निघणार आहे आणि जल्लोष तर भरपूर असणार आहे. कारण आपटा कोलीवाडा बोलल्यानंतर आहे ना जल्लोष एकदम कडक असा असतो. तर मंडळी आज आहे ना कारल्याची एकविरायची सुद्धा पालखी असणार आहे. पण आपण तिथे न जाता इथे आलेलो आहोत कारण आपल्याला जाणं पॉसिबल नाही झालं. तर मंडळी जल्लोष तर खूप असणार आहे आणि उत्साह पण खूप असणार आहे आणि पुढच्या वर्षी मान असणार आहे तो म्हणजे आपटा कोलीवाड्याचा. आणि आज ही पालखी आहे ना बरोबर 7 वाजता निघणार आहे आणि त्याच्यानंतर आहे ना पूर्ण आपटा कोलीवाड्यामध्ये फिरणार आहे ती म्हणजे 2 वाजेपर्यंत. तर चला मंडळी कसा जल्लोष असणार आहे, कसा उत्साह असणार आहे ना ते आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर चला करतो व्हिडिओला सुरुवात. तर बघता मंडळी पालखी आहे ना आता मंडपामधून काढलेली आहे आणि इथे बघता पालखीमध्ये आई माऊली आहे, बापदेव आहे आणि सर्व गावातले कुलदैवत सुद्धा या पालखीमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. हे बघा, हे बघताय कुलदेवांच्या मूर्त्या सुद्धा याच्यात ठेवण्यात आलेल्या आहेत. हे बघा. तर चला आता बघूया की पालखीचा जल्लोष बघूया कसा असते ते सुद्धा आलेलं आहे. मंडळी जल्लोष बघता येते. कुठली देवी आहे? भोईर परिवाराची. ओके. आणि आता एकविरेचा का तुझ्या भावानी? एकविरायचा. ओके मंडळी एकविरा आहे बघा. बोला आई माऊलीचा एकविरा माते की.
ओके, मग आपल्या पालखीमध्ये हे जे आपण म्हणजे ताक ठेवलो ही काय प्रथा आहे? आधीपासून आहे का? म्हणजे जशी पालखी गावामध्ये फिरेल तसे ज्या घराण्याचे कुलदैवत ते पालखीमध्ये ठेवतात का? ओके, पुढे पुढे का? जशी पालखी पुढे जाईल तसं की आरती करता का नेहमी? म्हणजे मान करता का ह्यो? ओके, म्हणजे इथली आरती पहिली होते, नंतर मग इथं आरती करता. पहिली पालखीची, नंतर मग ओके. ताई आपलं नाव? थँक्यू.
तर मंडळी ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ना तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर युट्यूब चॅनलला. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.